वेळा धुवायला जरी गेली चिऱ्या चोळ्या धुता विसरती उर्धो लक्ष लागली कृष्णमूर्ती कोण नाठवे कोण कुळयाती झाल्या तटस्थ सकळ नेत्रपाती ओ धुवायला जरी गेली आणि जर आठवण आली प्रभूची तर सारखं धुणं असं धरून बसायची ती एकच धुणं धुत होती आपण किती धुतो ज्याचं त्यान पहा त्या एकच धुणं धुवायला न दिला जात होत्या या दोन दोन धुवायला जात्या तिचं धुत्या आणि हिचं धु लागत्या तुला माहिती आहे का ती काय हा सरगावात माहिती सांग तुला माहित नाही तिथून खरंच नाही बाया आपल्याला कोण सांगतो गंगारामबाईची बायको गेली ना बाया निघून मग तुला काय करायचं मी समर्थ आहे आणि ना तर सोडून देईन सोडती बुद्धी बुद्धी माझा विषय कुठे आहे आज बुद्धी सारखी बदलली होती महाराज एवढी बदलली होती पिकलिया शिंदे कडूपण गेले तैशे आम्हा केले पांडुरंगे किंवा तैशे आम्हा केले नारायणे दोन्ही पाठ आहे आता पिकून गेली होती बास उबजलिया आता फक्त एकच डोळ्यासमोर चिंतन होय चित्ती तुझे पाय डोळा रूपाची अखंड मुखी नाम तुमचे वर्णा बेगुण आता प्रभूचं गुण संसारात राहत होती पण कशी राहत होती कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे आता काम जिथल्या तिथं होतं सर्व चिंतन सारखं चालू होतं तुळशीला पाणी घालताना तेच काम करताना तेच नवे नवे तिची अवस्थाच अशी झाली होती कशी झाली होती कन्या सासूऱ्याशी जा तैसे झाले माझ्या जीवा कैसे झाले तुमच्या जीवा मागे परतून पाय तैसे झाले माझ्या जीवा कैसे झाले तुमच्या जीवा चुकलिया मायू बाळ हुरा पायू तैसे झाले माझ्या जीवा कैसे झाले तुझ्या जीवा जीवन वेगळी मासोळी तैसा तुका मोडी पैसे झाले मान अशी अवस्थेची पिशी आता अवस्था बदलली होती फक्त प्रभूच्या देवाशिवाय काही आवडत नव्हतं झाले काहीची आबाही आता एकच प्रभूचं चिंतन तिच्या अंतकरणात होतं हा संसारात राहत होती पण त्या संसारात असून ती संसारात नसल्यासारखी पक्षी अंगणी उतरती ते का गुंतवणिया राहती तैशी असावी संसारी आता पक्षी अंगणात उघडतात तशी ती संसारात होती इतकी बदलली होती आतुरतेनं वाट पाहत होती एक दिवस सोन्याचा उघडला आणि तो सोन्याचा दिवस तुळशीला पाणी घातलं तुळशीला दिवा लावला सूर्याकडं पाहिलं तर सूर्य अर्धा आला होता अर्धा सूर्य आला आणि त्या सूर्याकडं पाहिलं तर पिवळा पितांबर असणारा सूर्य सर्व पृथ्वीवर मिसला होता आणि तेवढ्यात तिला त्याच्यातला सूर्यनारायणामध्ये ईश परमात्म्याचा सगुण साकार झाला आणि ती तेव्हा म्हणायला लागली काय म्हणायला लागली पिवळा पितांबर शेला गगनी झळकला गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला काय सांगू माझा कैवारी आला गो मग तो कैवारी कसा आहे घन निळा सावळा बाई घन निळा सावळा बाई आनो घन निळा सावळा बाई आनो सोन सळा पांघरे पाटोळा सोन सळा पांघरे बाघाचे सोना सळा पांघरे पाटोळा सोन सळा पांघरे घन निळा सावळा बाई आनो घन निळा सावळा बाई आनो घन निळा सावळा बाई आनो तिला सगुण साकारही झाला होता आणि निर्गुणाचाही साक्षात्कार झाला होता निर्गुण साक्षात्कारामध्ये ती इथपर्यंत पोहोचली होती कहाँ पग डारू देखे आनेरा देखा तो सब वहिने घेरा नवे नवे याच्याही पुढं जाऊन विठ्ठल जळी स्थळी भरला रीता ठाव नाही उरला आजम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल सगुण आणि निर्गुण एकूर आहे म्हणून तिला सगुणही साक्षात्कार आहे आणि निर्गुणही साक्षात्कार ती आपल्या मैत्रिणीला
सांगती तो पाहिला ग. मग पाहिलेला सगुण कसा आहे ती म्हणले राजस कुमार मदनाचा पुतळा तो कसा आहे ग. योग्या दुर्लभ तो म्या देखिला साजणी. हे माझ्या साजणी योगियाला दुर्लभ आहे. मग त्या 6 जणी कोणत्या. योग याग विधी येणे नवे शुद्धी असणारा योग याग असणारे शाही चौवेदी जाण शाही शास्त्री कारण 18 पुराण हरिसी गाती 6 शास्त्र आहे 18 पुराण आहे. त्यांना कळला नाही त्यांना पाहायला मिळला नाही. तो मला पाहिला आणि काय झालं ग अभंगाचं पहिलं रूप पाहता लोचनी 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 सुख झाले वो साधनी 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 तो विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल विठ्ठल बरवा अनुभव आले अंगा या जगादीत काय अनुभव आहे म्हणले कोण म्हणतं नाही भेटत. हे 6 जणी तुम्ही पाहण्याचा प्रयत्न केला नाही मी पाहिलाय ग. म्हणून तो हा श्रीहरी पाहिला डोळे भरी पाहता पाणी दुरी सारोनिया. मग तो अद्वयानंद नित्य निरामय जोयका निज ध्येय योग्याचे ते समचरण विठेवरी साजिरी पहा भीमातिरी विठ्ठल रूप. म्हणून तो हा असणार ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती ती उभी मूर्ती विठेवरी. म्हणून रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजणी. मी ओ हा शब्द आदरवाचक आहे. मी त्याचं उत्तरही सांगितलं होतं. ओ हा शब्द फार मोठा आदर आहे. आजही खूप आदर आहे महाराज माता भगिनीमध्ये. कधीच त्या आर्य कार्यावर जास्त बोलत नाही. लईच राग आला तर पण संयम हा त्यांच्याकडे फार मोठा आहे. म्हणतो मी कधीतरी कीर्तनात कुत्र्याच्या मागं मांजर लागत की मांजरीच्या मागं कुत्रं. मांजरीच्या मागं लागतं पण लागता लागता मांजरीच्या मागं पळता पळता एकदा मांजरीने फेस कुत्रं म्हणतं चला आपलं. असं लईच राग आल्यावर ते आर्य कार्य येते असं येत नाही. म्हणून ती म्हणली ओ बघा ना तुम्ही आपल्याला किती आदराने बोलते. अहो मी काय म्हणते कीर्तन कितीला संपल 9ला. मग लगेच या बरं का घरी तिथलं फराळाचं खाऊ नका. तिथे शाब्दाना असला मग तुम्हाला ॲसिडिटी होती बरं का. अहो मी काय सांगते बरं किती मी काय सांगते तुला ही तासात ॲसिडिटी होईल. ते म्हणा मी तिकडंच जाईन. आदर आदर. ओ 6 जणी हे 6 जणी म्हणजे मैत्रीण 6 दर्शनकार आहे आणि 18 पुराणे वेद जया गाती म्हातयाची संगती. वेद अनंत बोलला अर्थही तुकाची साधला विठोबाची शरण जावी निज निष्ठा नाम घ्यावी. म्हणून वेदाने मान्य केलेला शास्त्राला मान्य असणारा शास्त्राला सांगता आलं पण कळला नाही आम्हाला सांगताही आलं आणि कळलाही म्हणून सुख झाले वो विठोबा रुक्माई. जय जय विठोबा रुक्माई. ओ हरी जय जय हरी जय 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 ओ हरी जय जय विठोबा रुक्माई. विठोबा
रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरि जय जय हरि जय 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 हरि जय हरि जय जय हरि 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 जय 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 हरि हरि जय जय ओ हरि जय जय हरि जय 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरि जय जय हरि जय 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 विठोबा 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 रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरि जय जय हरि जय हरि जय जय हरि जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरि जय जय हरि जय जय हरि जय 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 कुंडली भरधारी विठ्ठल ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय दुर्गा माता की जय जगदंबा माता की जय होपा रखुमाई होपा टाळ टाळ हा सज्जन माय बापू आनंद वाटतोय. 95ला लग्न झालं तेव्हा सुद्धा एवढे फुलं नव्हते महाराज. काय होतं बऱ्याच ठिकाणी फोटोवाल्याचं म्हणणं असतं असा हात धरून उभा राहा म्हणजे फोटो चांगला निघन. पण आता ते करते न काय त्याच्या टायमाला हारच नव्हते असे धरायला त्याच्यामुळे त्याला सवयच नाही लागली ना. म्हाताऱ्या माणसाला काही नाही आपलं टाकून दिलं मोकळं झालं. मी याच्याही पुढे जाऊन सांगेन मला 3 खिसे आहे. शर्टाला 2 आहे, एक वर आहे एक लोंबता आहे आणि बनेनीला बी एक खिसा आहे मोबाईल बिबाईल ठेवायला. 3 खिसे आणले मी. एवढे जरी पैसे दिले तर वजं होणार नाही पण तुमच्या प्रेमाचं वजं झाल्याशिवाय राहणार नाही मला. आनंद वाटला आपला राहिला. आता फक्त आपल्याला तो रूप असणारा देव कोणता याच्याविषयी थोडंसं चिंतन करायचं. आनंद वाटतो. आपलं निवेदन पूजनीय आदरणीय बाबाला सर्वात जास्त आवडतो तो तुमचा मंडप. खरंच आवडतो कारण कौलरी घरं राहिलेच नाही ना. तुम्ही कौलरी का होईना पत्र का होईना पण कौलरी करून दाखवलं यातच तुमचं भूषण आहे मला. अरे जुनं ते सोनं आहेच ना पण ते टिकवलं पाहिजे ना. नुसतं शाळेत म्हणायचं भारत माझा देश आहे साऱ्या भारतीय परंपरेचा विविध पटणे नटल्याचा मला अभिमान आहे. नटल्याचा अभिमान आहे ना आपली चड्डी घालून येत पांचट. शाळेत काय शिकलं विविध परंपरेचा नटल्याचा मग लांब घाल ना. ते दुसऱ्या देशाची लोक घालीत तुम्ही तशाचे तुमच्यातल्या मज घाली द्या. आता माझं मुंबईला कीर्तन आहे पाहायला भेटत द्या असं वाटत नाही महाराज. ग्रामीणसारखं कीर्तन असे पुढं बसलेल्या अशा नकट्या नुकट्या दिसत त्याच अशा जा उभारल्या केल्या आपल्या तुरीतल्या काही जेवरीतल्या चढाड्या वाल्या. म्हणून ही संस्कृती टिकली पाहिजे. म्हणून हा देव मी सांगत होतो. खरंच तो कोणता देव आहे. अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्याशी. भगवंताचे मुख्य अनेक रूपापैकी 5 रूप आहे. त्या 5 रूपामध्ये मुख्य 5 आहे आणि ते स्वयंभू आहे. त्या स्वयंभूमध्ये पहिला देवा तुझी गणेशू म्हणून ज्ञानोबा राय वर्णन करतात ज्ञानेश्वरीमध्ये. देवा तुझी गणेशू सकलामती
मती म्हणजे बुद्धी. हे बुद्धी देव हा गणेश स्वयंभू आहे, याला ओळखण्याकरता काय दे? बुद्धी दे. म्हणून निवृत्ती दासो अवधारी दे. स्वयंभू. पण त्या स्वयंभू गणपतीविषयी बी आम्ही अशी कल्पना तयार केली. उगच मायला एकीमेकीला सांगते, चंद्रभागा तुला माहिती का? ती काय गं? अगं गणपती कशापासून झाला? तीन कशापासून? अगं पार्वतीला आंघोळ करायची होती आणि मग कोणी येतं जातं म्हणून कवड उघडं ठवास लागत. बरं बाई आंघोळीला बसलो, नीट घरात मध्ये येईल आणि म्हणून कोणी नव्हतं म्हणून तिनं माळाचा करून ठेवला. म्हणलं तू पाठ घासायला गेली होती की तिचा? तेवढीच राहिली होती तिची पाठ घासायची. सोट्टी. नऊ नारायण जसे जन्माला आले, कोणी कानातून, कोणी विभूतीतून, कोणी हत्तीच्या कानातून, कोणी कसं, तसं स्वयंभू गणपती स्वयंभू. तशी जगदंबा सुद्धा स्वयंभू आहे महाराज. आपल्या महाराष्ट्राच्या वाट्याला आलेले 3.5 पीठ, त्या 3.5 पीठापैकी एक एक पीठाचं वर्णन जर करत गेलो तर आपण जर लक्ष्मी म्हणतो, ती लक्ष्मी कोण आहे? स्वयंभू आहे महाराज. ज्या वेळेस समुद्र मंथन केलं आणि त्याच्यातून 14 रत्न निघले, त्यातून कोणते निघलं? पहिले रत्नामाग रत्न लक्ष्मी निघले महाराज. आणि ती जाऊन थांबली कोल्हापूरला, म्हणून कोल्हापूर वासिणी. आणि तिनं महिषासुर नावाच्या राक्षसाला मारलं. ते एक स्वयंभू आहे. दुसरं पीठ स्वयंभू मध्ये मोडतं तुळजाभवानी. ही तुळजाभवानी निर्माण कशी झाली? प्रभू रामचंद्राला 14 वर्षाचा वनवास निघला. ते नाशिकला आले. नाशिकला आल्यानंतर तिथं पर्णकुटी करून बांधून राहायला लागल्यानंतर ती एक नक्ती तिथं आली. आधी चांगली होती म्हणा, तशा आधी काही चांगल्या राहते म्हणा. ती लंकेहून आली ती, तिला राम आवडला, लागली ती लोंडा वाढायला. भगवंतानं लक्ष्मणाकडे वाढील, येतो गिराईक. त्यानं बरोबर नाकच तोडून टाकलं तिचं. ती नकटी. आणि ती नकटीच्या नावामुळे नाशिक नाव पडलं. आणि मग ती भावाकडे गेली, तिनं भावाला सांगितलं असं असं घडलं ना, अशी अशी बाई आहे. आणि म्हणून ती पळून आणल्यानंतर महादेव पार्वती कैलासात बसल्यानंतर भगवान झाडालाही कवटाळीत होते, हे सीते, हे सीते, हे सीते, हे सीते. आणि मग भवानी जगदंबा म्हणायला लागली महादेवाला, तुम्हाला काही डोकं आहे का? त्याचं भजन करता तुम्ही, त्या राम पूजी सदाशिव, सदाशिव पूजी राम. तुम्ही ज्याचं भजन करते ते येडं झालं बायकोसाठी. कस काय? आता कशाला विचारू राहिलं? मग तू काय म्हणणं आहे? मी त्याची परीक्षा पाहिजे. तीन काय करते? मी सीता होऊन जाते. आणि ती सीता होऊन आली कुठं? तुळजापूरला. प्रभू रामचंद्र इकून नाशिकहून तिथं जाताना तिथं गेले. ती वनामध्ये सीतेसारखी दिसली आणि हाका मारताना भगवंताने दंडवत घातलं, साष्टांग नमस्कार केला. म्हटले आई तू इथं कस काय? तिने ओळखलं ग, ओळखलं ग. ती स्वयंभू प्रगट झाली. तिसरी रेणुका नाली, केस मोकळे झोपी गेली. ती रेणुका माता, ती पण स्वयंभू आहे. तिचे 2दा चरित्र ऐकायला भेटेल, पण आपल्याला एकच बाजू सांगावं लागेल. जगदंबे ऋषी आणि त्यांची असणारी रेणुका माता, ती पतिव्रता स्त्री होती. ती वाळूच्या घागरीमध्ये आणि सापाच्या चुंबळीनं पाणी आणत होती. पण कर्मधर्म संयोगानं तिनं एका वाईट गोष्टीचं मंथन तिनं पाहिलं पाण्यामध्ये आणि तिची बुद्धी भ्रष्ट झाली. तिला विचार आला, असं वाटतं कधी कधी पंढरपूरला आपण जर एकटं गेलो आणि दुसरे जर गुलगुल गप्पा मारला तर आपल्याला वाटतं चाल चंद्रभागीला आणला असतं, बरं झालं असतं बा, मी बी गप्पा मारल्या असत्या. होतं असं. म्हणून जवळ जाऊन एकट्यानं जात जाऊ दोघांना बी. एकटंच जाईना तर दोघाला कवा जाते? जे जाते ते तरी कुठं हुशार राहते. ते घरच्याला म्हणते कस काय घरी? ती म्हणजे सगळे माझ्यात, आम्ही बी माझ्यात. पण करे मी निघालतो मधल्याच पोरगं लई रडत होतं, ते कस काय? म्हणलं ते पिळकलं ही वापस. ती रेणुका माता. पाणी आणण्याला उशीर झाला, पूजेचा व्यंग झालं आणि पुढं रागाच्या भरामध्ये त्यांनी तिचं शिरछेद केला. त्याला 5 मुलं आणि 1 मुलगी होती.
एका मुलाला सांगितलं आईचं मुंडकं उडव, पण ती मुलगा काही उडवत नाही. जगदंबी ऋषी म्हटले मर मर म्हणल्याबरोबर पोरग मेलं. असे 4 मेले. 5वा परशुराम. परशुरामाने विचार केला माझे वडील मर म्हणते तर माणूस मरतो, मग जिवंत होय म्हणल्यावर जिवंत होणार नाही का? असा बाप ओळखला पाहिजे. पण आपला बाप बी तसा असला पाहिजे. आपला बाप तस कोण्या बी लग्नात गेल्यावर डीजी पुढं पार्वतीच्या बाळा तुझ्या अंगात चढा म्हणे ताशाचा आवाज झाला आणि गणपती घायचं तूच नाचत आला. गणपती नाचायला रिकामा पांचट. परशुरामाला माहित होतं ज्या ती माझ्या वडील म्हणले मर तर 4 पोरं मेली. मला बी मर म्हणल्यावर मी मारणार आहे. पण मारायच्या अगोदर शास्त्रानं सांगितलं मातृदेव भव पितृदेव भव. आपण पितृदेव ऐकून पाहू ताकद वडिलाची. म्हणून ते म्हणले काय म्हणणं आहे? काय नाही, उडव आईचं शरीर. त्याने आईचं शरीर उडवलं, धडा वेगळं केलं, परशु समोर ठेवला आणि हात जोडले. ऋषीनं सांगितलं वाह पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा 3ही लोकी झेंडा. अरे वा 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 माग काय पाहिजे? ते म्हणले 3 गोष्टी पाहिजे. पहिली गोष्ट तुम्ही राग सोडा. ते म्हणले सोडा. दुसरी गोष्ट तुम्ही माझे भाऊ जागे करा, जिवंत करा. त्यांनी केले. आता 3रा माझी आई जिवंत करा. ते म्हणले लाव मुंडक्याला मुंडकं. मुंडक्याला मुंडकं लावलं, पण ते गडबडीमध्ये लागलं, ते तिरप लागलं. म्हणून ज्यांनी मूर्त्या घेतल्या रेणुका मातेच्या ती तिरपी घ्या लागती बरं का. अशी सरळ नाही घ्या लागत, अशी थोडी तिरपी घ्या लागती. नसता पूजा पावन नाही होत. आता घेतल्या असेल तर राहू द्या. मग काल ठुला असतं तर आज सांगितलं असतं. आणि म्हणून रेणुका जिवंत झाली पण गुप्त झाली. आक्रोश करायला लागले. वडिलांनी सांगितलं काय नाही, या डोंगराला भगवान दत्तात्रेयाचा अवतार होणार आहे, तू याला प्रदक्षिणा मार. पण तिला गुप्त अवस्थेत ज्यांनी सांभाळलं ते टाळ्या वाजते का तेही नाही. म्हणून सगळे लोक ज्या आदा आहे तिथं तुम्ही गेले की नाही का चालतं का माझ्या सांग माझं आहे तिकडे कीर्तन. एवढे नेल्यावर माझ्या पाकिट कसं का भरायचं. म्हणून त्यांनी सांभाळलं, त्यांनी वर मागितला, त्यांनाही वर दिला, पण आई मिळे ना. आणि म्हणून सांगितलं मार हाका, पण जोपर्यंत आई ओ देईल 3दा ओ देईन तोपर्यंत मागं पाहायचं नाही. परशुरामाच्या लोक लक्षात आलं नाही पाहणार. पण महाराज आईचं प्रेम आईसारखंच असतं. जी आईसारखी असते तिला आईच म्हणते ना. तो डोंगराला प्रदक्षिणा मारली, पहिली हाका मारली आई, तिनं हाका मारली ओ. याला मोहच आवरला नाही. कारण वडिलांनी सांगितलं 3 बारे हाका मारल्यावर ती पूर्ण बाहेर येईल. आणि जर तू मधी तोंड मागं पाहिलं तर जेवढी आली. यांना पहिल्याच होकारार्थी हाका मारली. ओ म्हणल्याबरोबर यांनी मागं वळून पाहिलं तर नुसतं शिर आलं. ती रेणुका माता. आणि असणारी आपली कोल्हापूरची आई जगदंबा ही विश्रांती घ्यायला महिषासुराला मारलं. आणि म्हणून ती सप्तशृंगी गडाला गेली. अष्टभुजा, तिनं दैत्याला मारलं म्हणून अष्टभुजा आहे. आणि ती 7 डोंगरात का राहिली? प्रभू रामचंद्राच्या कार्यासाठी मारुतीरायाने जो डोंगर नेला त्याच्यातले 7 तुकडे तिथं पडले, म्हणून ते सप्त तिला नाव पडलं. आणि तिनं वर मागून तिला सांगितलं की तू हे कर की 9 नारायणापारखी मच्छिंद्रनाथ हे नाथ जन्माला येतील, यांना शांभरी विद्या शिकव. म्हणून अशी असणारी 3.5 पीठं, त्या सगळ्या पीठाची मिळून एक आहे. ती आमचे नाथ बाबा वर्णन करतात. अनादि निर्गुण निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण निर्गुण प्रगटली बाबा. मोह महिषासुर मर्दना लागोनी, मोह महिषासुर मर्दना लागो. त्रिविधतापती करवया झाडली, त्रिविधतापती करवया झाडली, त्रिविधतापती करवया झाडली, त्रिविधतापती करवया झाडली. भक्त लागी तू पावती निर्वाणी, लागी तू पावती निर्वाणी. ओ भक्त लागी तू पावती निर्वाणी, लागी तू पावती निर्वाणी. आईचा जोगवा मागन, आईचा जोगवा
तुमच्या मारा आणि जन्माला या पुन्हा इथं अशी कीर्तनात येत असते काही. हे वाद्य आहे तिचं. हे जे बाकीचे देव आहे का त्यांचं वाद्य वेगळं आहे ना आपल्या देवीचं वाद्य वेगळं आहे. या आपल्या देवीचं शुक संकादिक गोंधळी नाचताती सोहम मिळी ते वाद्य आहे. ते बाकीच्या देवाचं वाद्य सांगू का? तुझ्या नावाचा र मंडप द्यारा अरे हुरगडाच्या रेणुका माता जागरणाला यावा तुळजापूरच्या अंबिका माता जागरणाला यावा. लगे आई त्याच्यात लगेच एखादी म्हातारी उठती. अगं माझ्या तोंडाकडे काय पाहता हळदी कुक लावा ग. आई शांत व्हा लिया लिया. मग आई अशी करते. हळदी कुक लावायचं झालं मग बाकीची बाय म्हणते अगं तीच कंबर खोसा ग तीच केस मोकळे सोडा ग. ज्याचे येतं त्याला लख लाभ रे बाबा. पाप घ्या येणाऱ्याला लख लाभ. खरंच या देव जर ज्याच्या घरी देव येतो त्याच्या घरी मला घेऊन जा रे. मी लय आजारी 35,000 रुपये लावले. विचारा तुम्ही 35,000 घालून पहिलं कीर्तन केलं मी. पायचे फेडायचे कुठून? गाडीचे हप्ते दवाखान्याचा खर्च आहे पुन्हा सुनबाई डिलेव्हरी तिचं बी सगळं मॅच केलं. हे पैसे गोळा करायसाठी जा लागेल ना. काही नाही महाराज अंतकरणातला देव तो हा विठ्ठल. अरे तो असणारा व्यापक आणि हा असणारा संकोचित नाही. तैसा हृदयामध्ये रामू आस्था सर्व सुखाचा का भ्रांताशी कामू हरिया साठविला हरी जी ही हृदय मंदिरी. त्या देवादेवतीची जरूर अंगात आणा माझा विरोध नाही. पण त्या देवाबरोबर हा खरा देव सुद्धा ओळखून घ्या. आपुली आपण करा सोडवण संसार बंधन थोडा वेगळी. नसतं काय होतं उगाच आपलं झोका खेळणारे झोका खेळते आणि पाहणाऱ्या आगा चढव खायला यांना घ्यायचे उगाच ना कारण. कुस्ती खेळणारे कुस्ती खेळते आणि पाहणारे उचल 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 उचल. अरे तू पाय ना तिकडं काय चाललं ते उगाची. या असली भक्ती आपल्याला आवडत नाही. तो हा विठ्ठल गरबा तो हा मा म्हणजे लक्ष्मी धवल म्हणजे पती म्हणून तो हा विठ्ठल सर्व भौत सुकृताची जोडी. त्याला पुण्य भरपूर केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली जन्मोजन्मी आम्ही. मग ती म्हणली सर्व सुखाचे आगर कुठं आहे. भीमा तिरी एक वसविले नगर भीमा तिरी एक वसविले नगर. त्याचे नाव पंढरपूर त्याचे नाव पंढरपूर रे. तेथील मुखाशी चार भुजाची तेथील मुखाशी चार भुजाच्या बाईला 16,000 रे. बाईला 16,000 रे. बाईला 16,000 रे. बाईला 16,000 रे. नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळिया सुख देईल विसामारे. नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळिया सुख देईल विसामारे. नाचत गाऊ त्याच्या गावारे खेळ्या सुख देईल विसावारे. नाचत गाऊ त्याच्या गावारे खेळ्या सुख देईल विसावारे. म्हणून रेणुका असेल सप्तशृंगी असेल तुळजा भवानी असेल महालक्ष्मी कोल्हापुरी असेल ह्या सगळ्या म्हणजे पांडुरंगाचेच अनंत अवतारापैकी अवतार आहे. फक्त पाहताना जो जसा बघजाया मनी जायचा भाव ज्याच्या मनात जायचा भाव आहे त्या पद्धतीने आपण पाहतो. हे सगळे तेच आहे महाराज. कारण पंढरपुरात पहिला वारकरी भगवान गेल्यानंतर पार्वती पंढरपुरात आहे. नंदी पंढरपुरात आहे. नंदी कुठं आहे पंढरपुरात. तुमच्यापैकी सगळे पंढरपूरला गेले. पुंडलिकरायाच्या पुढच्या नंदीचं तोंड कुणीकडे आहे. पांडुरंगाकडे आहे का चंद्रभागेकडे आहे. तुम्ही गेलेले नाही का. काला झाला का उरलेल्या पैशाच्या गाड्या करा आणि मला बोला मी तुमच्या तुम्हाला सगळ्याला दाखवून आणतो. नंदी नाही पाहिला मग पंढरपूरला गायला गेले. नंदी कुठं आहे
पुंडलिकरायाच्या पुढं कुणीकडे तोंड करू नये, पांडुरंगाकडे. म्हणून महायोग पिटे तटे भीमरत्यं वरम पुंडरी काय धातू मुने दे समागत्य तिष्ठम तमानंद कंदम परब्रह्मलिंगम. म्हणून नंदी ती दये पार्वती एका तळ्याजवळ थांबली, गणपती बाप्पा मध्ये गेले आणि आमचे भोले बाबा जे गेले डोक्यावर जाऊन बसले. म्हणून स्वयंभू आहे. म्हणून ह्या मूर्त्या सगळ्या स्वयंभू स्वयंभू आहे पार्वती. तिचे अनेक अवतार आहेत, त्यापैकी ते स्वयंभू म्हणजे युक्त एकच आहे. म्हणून भगवान ईश परमात्मा म्हणजे तुळजा भवानी आहे, तोच सप्तशृंगी आहे, तोच महालक्ष्मी आहे आणि तोच असणारा रेणुका माता आहे. आणि म्हणून त्याच देवाचे आपण तुकोबरायचं एक प्रमाणे अनादि निरुपमा. तुकोबराय म्हणतात, कुडीची ही कुळदेवी केली ठावी संताने, बरवे झाले शरण गेलो उगविलो संकटे. म्हणून असा असणारा सर्व सुखाच्या घर बाप रुक्मादेवीवर तो हा विठ्ठल बरवा, तो हा मधव बरवा. कळलं पाहिजे की नाही. एक म्हातारी डॉक्टरकडे गेली. डॉक्टर म्हणे तुमचं काय दुखतं? ते मा काही दुखत नाही म्हणे. चालायला लागले का गुडघे दुखत म्हणे आणि उभा राहिला का टाचा दुखत आहे म्हणे. म्हणजे चालायला लागलो तुमचे गुडघे दुखत आहे, उभा राहिल्यावर तुमच्या टाचा दुखत आहे. वजन काठीवर उभा राहा. मग तरी वजन काठीवर उभा राहिली, बितरी टेकून उभा केली, मोजली. बसा आजी, तुमचे चालायला लागले गुडघे दुखतात. हो, उभा राहिल्यावर तुमच्या टाचा दुखतात. त्याचं कारण एक असं आहे, तुमची उंची आहे 5 फूट 3 इंच आणि तुमचं वजन आहे 110 किलो. स्लॅबपेक्षा पिल्लर बारीक आहे. स्लॅब झाला 10 इंची, पिल्लर झाले 2.5 इंची. डुग्गू डुग्गू. ते डॉक्टर साहेब हसू नका, ज्याचं दुखतं त्यालाच कळतं. मग आजी पथ्य पाळावं लागेल आणि औषधं घ्यावं लागेल. ती म्हणली औषध नाही घ्यायची बाहेर लेक करून राहतं, पण पथ्य 100% पाळेल. खरंच तुमची शपथ. मग आजी पथ्य पाळणार ना? हो. मग सांगू पथ्य? त्याने सांगा. पण आजी पहिली गोष्ट, तुम्ही दिवसात किती टाइम जेवतात? ती द्वंदा तर जेवत हे. म्हणजे तुम्ही द्वंदा जेवतात. एका टायमाला किती भाकरी खाते? 3 तर खाते म्हणे. म्हणजे तुम्ही द्वंदा जेवतात आणि एका टायमाला 3 भाकरी खातात. आजी पथ्य एवढीच पाळा. 2च टाइम जेवा जा. 3 बरं झालं. पण एका टायमाला 1च भाकर खात जा. ती मग जेवायच्या आधी खाऊ का जेवल्यावर खाऊ? डॉक्टर म्हणे फाशी घेऊ का होल्डरमध्ये बोटं घालू? असं कळलं पाहिजे. एक म्हातारी माझ्याकडे आली. ती म्हणे महाराज पोरग आहे ना लय बोटं चूक येतं म्हणे. म्हणलं मी काय करू? काहीतरी औषध द्या. म्हणलं पोरग दाखा. पोरग दाखिलं मापात होतं. म्हणलं मी जर औषध दिलं ते कधीच बोटं चोकणार नाही. म्हणे मग औषध द्या. म्हणलं 2 मीटर कापड घेऊन या. 2 मीटर कापड घेऊन आली म्हातारी. सकाळी या म्हणलं. आली सकाळी नात आली. औषध म्हणलं रेडी द्या. म्हणलं औषध जादा कडू ये तुमच्या देखत घेणार नाही. म्हणलं मग मी काय करू? म्हणलं मी औषध देतो तो लोक तुम्ही आमच्या मागं वाड्यात जा आणि मी तिला सांगतो चांगली चहा कर. म्हातारी खरकसक. म्हातारी मागं चहा प्यात गुतली. पोराला इतकं गोड बोललो. गोड बोलल्यानंतर पोरग म्हणे बाबा मी खरंच बोटं चोकणार नाही, पण तुम्ही मला काय द्या ना? म्हणलं 2 चड्ड्या. लहानपणी पोराला कपडे लय आवडते, तिने घालून पाहू का? म्हणलं तूही काढून टाक. त्यानं त्याची काढी मी घातली. जशी त्यानं घातली तशी मी गडबडीत करदोडं टाकलं. म्हणून त्यानं घातल्यावर ते बाबा याला बांधायला काहीच नाही. म्हणलं हात कशाला दिले? त्यानं धरलं ना असं. मला लय मस्त शिवली यार टेलरनं. म्हणजे आले टेलर लोकांचं मा विश्वास नाही. हे समोरून चांगली मला मागून पाहू बरं कर बरं तिकडं तोंड. त्यांचा हवा तिकडं तोंड केला, मारला टोला. अरे बापरे असं वरडल्यावर त्याची आजी पळत आली. आजी पळत आल्यावर त्याला लईच अवसन आला. आयो चाल ना आपल्या घरी, चाल ना आपल्या घरी, चल ना आपल्या घरी. म्हणलं जर का बोट चोकले डबल औषध नाही बाबा. मग तरी म्हणे असं कोणतं औषध दिलं? म्हणे पोराचे डोळे बाहेर यायचे. म्हणलं या ना का बोट चोकले डबल औषध नाही ना बाबा. मग तरी म्हणे येतो आम्ही. म्हणलं या. म्हणजे आमची चड्डी. म्हणलं ती तुमची आमची इथंच राहून द्या. कापडाच्या 2 घेऊन जा. आंघोळ केली की ही ना आंघोळ केली की गुण आल्यावर सांगायला. 15 दिवसांना तरी माझ्याकडे आली. म्हणलं आजी तुमची तब्येत? ती माझी तब्येत बी चांगली. म्हणलं पोराची चांगली. म्हणलं पोट चोखीतं. कशाचं चोखीतं बाबा? असं घेऊनच खेळत. असं कळून परमार्थ करा. कितीतरी विनोद सांगू पण आपला नियोजित वेळ संपलेला आहे. आनंद वाटला. सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. सर्व सुख म्हणजे जे जगातलं जेवढं सुख आहे
तेवढं विठोबाच्या चरणी आहे. आणि ते आपण जर पाहिलं, ते जर मिळवलं तर आपण म्हणजे देव पाहावया गेलो आणि देवची होऊन ठेवलो. किंवा देवाची बरे तुका म्हणे खरे, तो मी ममे वंश जीव लोके जीवभूत सनाता. आपण जीव हा देवरूप होतो आणि तो देवरूपच आहे, फक्त कळून घ्यावं लागतो. कळल्यानंतर सर्व सुखाच्या घर. बाप रुक्मा देवर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम